त्याच्यामुळं मला आज आराम आहे स्वयंपाकाला संध्याकाळच्या. हे हमारा देश आहे, थोडी पाकिस्तान बांगलादेश आहे. मस्त जवसाची चटणी, बाजरीची भाकरी आणि चंदन बटव्याच्या भाजीचा आस्वाद घे. नाही द्यायचं नका दे, विषय संपला. क्या लेके आई है? मेरी मम्मी का बर्थडे है ना, तो हम लोग सोच रहे वो बरं वाटत आहे कारण दिवाळी गेली, दसरा गेला. किचन बघा एकदम चकाचक केलेलं आहे. मागाशी कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि मी आत्ता टेरेसवरती आलेले आहे व्यायाम करण्यासाठी. आज थोडीशी उशीरच आले व्यायाम करण्यासाठी कारण आज खूप कमी स्वयंपाक करायचा आहे माझ्या पुरता आणि फोडण्याची पुरताच. म्हणून मला अगोदर व्यायाम करावा आणि नंतर खाली जाऊन स्वयंपाक करावा. तर आता सूर्यनारायणाचं दर्शन घेऊयात अगोदर. ओम भास्कराय विद्महे मरुतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात्. चला आता कोवळ्या उन्हामध्ये थोडासा व्यायाम करून घेते. चला व्यायाम झालेला आहे माझा आणि आता बरोबर 9 वाजलेले आहेत. बरोबर अर्धा तास व्यायाम केला मी. आता घरी जाऊन पटकन स्वयंपाक करते. सकाळी मी सगळं घर स्वच्छ केलेलं आहे, झाडू वगैरे मारून एकदम नीटनेटकं केलेलं आहे. पत्ता नाही फोंडजी क्या कर रहे हे, आवरत आहेत त्यांचं. ठीक आहे, चला आता मी पण स्वयंपाक करून घेते आणि टेरेसवरती जाते वेळेस नाही चंदन बटाट्याची भाजी धुवून ठेवलेली इथे. आता चंदन बटाट्याची भाजी आणि 2 बाजरीच्या भाकरी करते स्वयंपाकामध्ये सकाळच्या. चला माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. 2 भाकरी केलेल्या आहेत आणि इथं चंदन बटव्याची भाजी पण शिजलेली आहे. फोंडजीने देते खायला चंदन बटव्याची भाजी. फोंडजी जेवण करायला बसलेले आहेत. पौष्टिक चंदन बटव्याची भाजी. लजी म्हणजे खावा, चांगली असते. उशीर झाला आहे, ठीक आहे, खाले ना आपकी मनमर्जीतनं. चला मी आता देवपूजा करते. आज फोंडजीनं ऑफिसला उशीर झालेला आहे त्याच्यामुळे ते देवपूजा नाही करत. आता मीच करून घेते देवपूजा. उठा उठा भगवंतांनो, उठा उठा. गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निध्यं कुरु. तुलसी पत्र समर्पयामि. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. फोंडजी कब तक आओगे फोंडजी? नो टाइम. मग एक काम करना, मला 2000 रुपये द्या. बंद कर ना. मला 2000 रुपये द्या कशाला? शॉपिंग करायला. आज मी जाते एकटी शॉपिंग करायला. किडनॅप कर. मला कशाला कोण किडनॅप करताय? ये हमारा देश है, थोड़ी पाकिस्तान बांग्लादेश है. ये मेरा भारत देश है. फोंडजी आता ह्याच्यात भारत आणि पाकिस्तानचा काय विषय? तिथे महिला सुरक्षित नाही, तो मला असं म्हणायचं. ठीक आहे, आधी काय होय? ठीक है ना, उतना तो ठीक है ना फोंडजी. काही दिन है, थोडी रात है. देते की 2000 रुपये. जाते एकटी मॉलमध्ये जरा फिरून येते, दिल काट लेती हूँ. आणि मस्त एकटीला शॉपिंग करण्यात थोडीशी मजा येते कारण कुटकुट करणार कोण नसतं, की आवर आवर म्हणणार कोण नसतं मागे. मस्त आज फिरून येते. नाहीतर फोंडजी सोबत गेलं ना, फोंडजी बोर होतात, चिडचिड करतात, चल चल आवर आवर करतात. पण आज फोंडजी नसणार आहेत. उद्या पण सुट्टी नाही रविवारची यांना. काय करणार मग दोघे? दिवाळी घेतली नाही का तुला कपडे? नाही द्यायचे, नका दे, विषय संपला. नाही देतो देतो, कट करू नको. अरे पण मी काय त्याच्यासाठी काय देतो देतो म्हणाले. ठीक है, धन्यवाद आपका, धन्यवाद. मैं आज मस्त मॉल में घूम के आऊंगी. अरे ऐक ना, तू कपडे नको घेऊ. मला आवडेल ती वस्तू घेते. ठीक आहे, एखादा स्वेटर जर्किन घ्यायचा आहे. नको तसलं काय घेऊ नको. घरात आहे सगळं. जर्किन एकच आहे फोंडजी, त्यात मला थंडी वाजते खूप. घ्यायचंय मला एक. तू कुठं चालली बाहेर? तर नाही जात. जातो ना आपण इकडं तिकडं तीर्थयात्रेला, तेव्हा घालायचं. त्यावेळेस घेऊ ना का नाही? नाही, आता थंडीची जरा जास्त येतो माल. व्हरायटीज असते थंडीची. नाहीतर उन्हाळ्यात तुम्ही गेला तर व्हरायटीज नसते थंडीच्या कपड्यांची. मग आता थंडीच्या कपड्यांची जास्त व्हरायटीज असतात. मग घ्यायचं एखादा. बरं झालं, धन्यवाद आपका, देने वाले हो. ऑनलाईन भेज दो. चला आता मी सुद्धा जेवण करून घेते. फोंडजी तर ऑफिसला गेलेले आहेत. मस्त जवसाची चटणी, बाजरीची भाकरी आणि चंदन बटव्याच्या भाजीचा आस्वाद घेते एकटीच.
दुपारचे 1 वाजलेले आहेत आत्ता. सकाळी जेवण झाल्यानंतर मी अगोदर कालचा व्हिडिओ एडिट केला आणि कामं तर तशी झालेली आहेत, फक्त आता भांडी घासायची राहिलेली आहेत, ती पण आता घासून घेते. हे बघा, आज खूप दिवसातून आमच्या घरी श्रेया आलेली आहे. स्वागत है आपका. क्यों जा रही है बेटा? क्या लेके आई है? मेरी मम्मी का बर्थडे है ना, तो हम लोग सोच रहे वो वहाँ पे करें, इसलिए हम लोग जा रहे हैं. कहाँ पे जा रहे? मम्मी की मायके जा रहे? अभी इस वक्त क्यों पता नहीं, अरे बाप रे. फिर कुछ नहीं, जा रहे हैं अभी. हाँ. इससे वाला ये रख ला क्या है ये? कैमरा, आपको देखना हो तो देख सकते हो. कैमरा? कैसे कैमरा? इधर का टूट ठीक है, रख दे फिर बेटा यहाँ पे. क्या करोगे? लाओ लाओ, रखियो. आजा. मग तू तर एमपी ला चालली? ओ भाई साहब. मुझे तो नहीं जाना है, but मम्मी का बर्थडे सेलिब्रेट करने. हाँ, अच्छी बात है. चाय कॉफी नहीं पिए. अभी जाना है, अभी जा ही रहे हम लोग. जाइए अभी. हाँ, वही तो समझ नहीं आ रहा, अभी क्यों जाना है. अभी जा रहे, अभी इसी वक्त जा रहे हैं हम लोग. उतनी क्या गाड़ी? मम्मी को पता है? नहीं, मम्मी को नहीं पता कि एमपी जा रहे हैं. ऐसा कैसे? वो पता है, हाँ, हाँ. पर वो सरप्राइज से वो नहीं पता. ठीक है, आ जाओ, हो क्या जाओ बेटा. बाय. बाय बाय. 5 दिन बाद आएंगे, मेरे को जाना नहीं है. बट आपको कैमरा देखना हो तो आप देख सकते मैं क्या करूँगी, मुझे क्या करना है. हो. कल ठीक है, आ जाओ बेटा. टाटा. बाय बाय. ऑल द बेस्ट. हैप्पी जर्नी. शुभ जर्नी. मेरे तो साइड शुभ यात्रा. मेरे को तो जाना है. ठीक है, क्या करें. बाय. गुड बाय. चला आता भांडी घासून घेते. भांडी घासायचीच राहिलेले आहेत. दूध पण गरम झालेलं आहे. मगाशी मी दूध गरम करायला ठेवलेलं, गरम झालेलं आहे. तर गॅस बंद करते. किचन बघा एकदम चकाचक केलेलं आहे मगाशी. बाकी मी आता ह्या खुर्च्या सुद्धा धुतलेल्या आहेत. किचन वाटा साफ झाल्यानंतर या खुर्च्यावरती खूप धूळ बसली होती. म्हणलं आज साफच करते यांना. आज घरामध्ये कोण नाही तर ह्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत मी. घरामध्ये कोण नसलेल्याचा हा एक फायदा आहे की पेंडिंग कामं करता येतात. तर ह्या 3 खुर्च्या मी धुतलेल्या आहेत. बरं वाटत आहे, कारण दिवाळी गेली, दसरा गेला, तर या खुर्च्यानं धुतलं नव्हतं. आज धुतलेल्या आहेत. हॉलमध्ये पंख्याच्या हवेखाली ठेवते या खुर्च्या. हे बघा, उन्हात ठेवते. एक खुर्ची उन्हात ठेवते. इथं ऊन आलेलं आहे एवढ्या भागामध्ये. आता आरामात 3 खुर्च्या सुकून जातील. दुपारचे 3 वाजलेले आहेत आत्ता. बाकी एवढा वेळ मी घरातील सगळ्या फरशा पुसल्या. त्याच्यानंतर या टेबलवरची काच पुसली, वरून फ्रीज पुसून घेतला. त्याच्यानंतर खाली जाऊन झाडांना पाणी घातलं. त्याच्यामुळे घरातील सगळे कामं संपायला मला आज 3 वाजलेले आहेत. खूप उशिरा घरातील सगळी कामं संपायला. आज थोडीशी एक्स्ट्रा कामं केली, त्याच्यामुळे वेळ लागला घरातील कामं संपायला. आणि मला असं ना मॉलमध्ये जायचं होतं. कोणाच्याकडून सकाळी पैसे तर मागून घेतले, पण आता मॉलमध्ये जायला जमणारच नाही, कारण आता 3 वाजले. जाणार कधी, येणार कधी, त्याच्यामुळं मॉलमध्ये जाणं कॅन्सल करणार आहे मी. आणि आता मी थोडा वेळ आराम करते. आराम झाल्यानंतर कालचा उरलेला ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करते. बघू किती होते तेवढा शिवून टाकते. आत्ता सायंकाळचे 4:30 वाजले आहेत. थोडा वेळ मी आराम केला आणि आता मी माझ्यासाठी गॅसवरती कॉफी उकळायला ठेवलेली आहे. साखरयुक्त दूध चांगलं उकळलेलं आहे. आता गॅस बंद करते आणि ह्या कपामध्ये मी कॉफी ओतलेली आहे मग अशी. आता याच्यामध्ये साखरयुक्त दूध ओतते. आज कॉफी पिण्याचा आनंद घेते, चहा नाही पीत. तशी मी सकाळी अजिबात चहा किंवा कॉफी नाही पीत. संध्याकाळी टाइमपास म्हणून चहा किंवा कॉफी पीत असते, तेही थंडीमध्ये. नाहीतर उन्हाळा किंवा पावसाळ्यात खूप कमी चहा आणि कॉफी पीत असते. हॉल में बैठ के कॉफी पीने का आनंद लेती हूँ. हॉल एकदम सुनसान हो गया है. जेवढा वेळ काम करते ना तेवढा वेळ मला बोर नाही होत, पण काम संपलं की बोर व्हायला सुरुवात होते. काय करायचं. दादू कदाचित उद्या येईल संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत. मला 1 तारखेला किंवा 2 तारखेला येईल, असं तर शेड्यूल आहे दोघांचं. पी लेती कॉफी. चला, कॉफी पिऊन तर झालेली आहे. आता कालचं उरलेलं ब्लाऊज शिवून घेते. बघा, आता 70% ब्लाऊज शिवून झालेला आहे माझा.
एवढा शिवलेला आहे आणि स्लीव्ज जोडलेले आहेत, म्हणजे अस्तरला जोडलेले आहेत. बाकीचा ब्लाऊज आता उद्या किंवा सोमवारी शिवेन. चला आता सायंकाळची पूजा करून घेते. अख्खा दिवस आता सगळा कामामध्ये गेला आणि आता सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत. घेते आता पूजा करून. हरे कृष्ण. तुलश्री सकेशे पापरिणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णु प्रियाये नमो नमः. हे विष्णु प्रियाये नमो नमः. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते. ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. चन्द्रमे जयलाञ्छन मार्तण्डचेतापहीन ते सर्व हि सदा सज्जन सोयरे होतु. चला सायंकाळची पूजा अर्चना तर झालेली आहे. बाकी मी आज संध्याकाळचा स्वयंपाक नाही करणार, कारण आज मी आणि फोंडेजी बाहेर जाणार आहोत जेवण करायला संध्याकाळचं. त्याच्यामुळं मला आज आराम आहे स्वयंपाकाला संध्याकाळच्या. फोंडेजीला मी आता फोन केला तर फोंडेजी बोलले की मी येत आहे 15-20 मिनिटामध्ये, आवरून ठेवू. तर मी तर सकाळपासून आवरलेलीच आहे. म्हणलं या, मी तयारच आहे. चला आता फोंडेजी पण आलेले आहेत. जी फोंडेजी चलना है क्या? चाय पानी पीना है आपको? हाँ बोलिए. हे राम, बोलायला तयार नाही आहेत. अभी भी ऑफिस का ही काम चल रहा है इनके. जायचं ना फिर? किती वेळात जायचं? 5 मिनिट थांब नाही, जरा मेसेज करायचं. बर ठीक आहे. आता मी आणि फोंडेजी पण जातो बाहेर आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.